समोर नदी होती, मागे जंगल आणि मधोमध आम्ही. आजचा दिवस इथून सुरू झाला. मार्केटमध्ये गेल्यावर थेट मासेवालीकडे थांबलो. आधी मासे नीट पाहिले, ताजेपणा चेक केला आणि मग योग्य मासे निवडले. नुसते उचलले नाहीत, तिथेच साफ करून कापून घेतले आणि सरळ गावातल्या निसर्गरम्य जागेकडे निघालो. जसं जसं जंगल येत गेलं तसं तसं गाव मागे पडत गेलं. सिग्नल गायब झाला, आवाज थांबला आणि एक गोष्ट स्पष्ट झाली, इथून पुढे नियम आपले नाहीत, नियम निसर्गाचे आहेत. नदीकाठी पोचलो तेव्हा जागा सुंदर होती. मी आणि माझी एक्सपिरियन्स टीम सगळं साहित्य घेऊन पायी निघालो. कधी नदीकाठाने, कधी नदीपात्रातून चालत, वाहत्या पाण्यातून सावध पावलं टाकत पुढे सरकलो. दगड, प्रवाह आणि शांततेतून वाट काढत राहिलो. थोड्या मेहनतीनंतर शेवटी त्या मुख्य जागी पोचलो. तिथे पोचल्यावर आधी ती जागा शांतपणे एक्सप्लोअर केली. नदीचा प्रवाह, दगडांची रचना आणि आजूबाजूचा निसर्ग नीट पाहिला. कुठे थांबायचं, कुठे चूल मांडायची ते ठरवलं. मग हळू त्या जागेशी जुळवून घेतलं. पहिलं काम केलं, चूल मांडली, लाकडं शोधली, योग्य जागा निवडली आणि आग पेटवली. नदीच्या वाहत्या प्रवाहात भात नीट धुवून घेतला. पाण्याचा जोर सांभाळत प्रत्येक हालचाल मोजून केली. चूल पेटून सर्वात आधी भात शिजायला ठेवला. जेवणाची सुरुवात तिथून झाली. आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मासे होते, माकुल, फ्रॉन्स आणि बांगडे. प्रत्येक माशाचा आकार, पोट आणि हाताळणं वेगळं होतं. हे सगळे मासे घेऊन आम्ही नदीकाठी आलो. वाहत्या पाण्यात बसून एक एक मासा साफ करायला सुरुवात केली. थंड पाणी हातांवरून वाहत होतं. समोर नदीचा खुला व्ह्यू आणि आजूबाजूला शांत निसर्ग. कोणतीही घाई नाही, कोणतीही गडबड नाही. मासे साफ करणं हे काम न वाटता अनुभव वाटत होता. निसर्गाच्या सानिध्यात वेळ हळूच सरकत होता. अशाच शांततेत सगळे मासे नीट तयार झाले. सगळ्या माशांना एकत्र करून आधी नीट मसाले लावले. हळद, तिखट आणि मीठ योग्य प्रमाणात घातलं. प्रत्येक माशावर मसाले नीट रगडून घेतले. मग त्यावर ताजं लिंबू पिळलं. कोकणातला आगोळही त्यात मिसळला. लिंबू आणि आगळाच्या आंबटपणामुळे माशांना एक वेगळाच फ्रेशनेस आला. मसाले हळूहळू माशांमध्ये मुरू लागले. आता मासे शिजायला तयार होते. भाजी कापायला बोर्ड नव्हता, म्हणून नदीतला एक सपाट, मजबूत दगड निवडला. तोच कटिंग पॅड झाला. कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर सगळं त्याच दगडावर तयार केलं. तेल तापल्यावर मासे तव्यावर सोडले. तेलाचा आवाज, आगीचा धग आणि नदीचा प्रवाह हा क्षण पूर्ण लक्ष मागत होता. मासे गोल्डन ब्राऊन झाले, बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट. त्यानंतर फोडणी सुरू झाली. तेलात कांदा परतला, मग टोमॅटो, लसूण, हळद, तिखट आणि मीठ. मसाले मोजून नाही तर अनुभवावर. माशाचं तिकलं तयार झाल्यावर पुढचा टप्पा सुरू झाला. दुसरे मासे फ्राय करायला घेतले. मसाले लावलेले मासे हळू तेलात सोडले. आगीचा धग आणि तेलाचा आवाज वाढला. मासे हळू रंग बदलत तळले जाऊ लागले. चुलीवर छान सुगंध पसरू लागला. जेवण तयार झाल्यावर सगळे नदीकाठीच बसलो. गरम भात, मसालेदार रस्सा, क्रिस्पी फ्रायड फिश. ना टेबल ना फॅन्सी प्लेट, पण चव जबरदस्त. नंतर थोडी फिशिंग केली. मासा मिळेल की नाही याची खात्री नव्हती, पण इथे रिझल्टपेक्षा प्रोसेस महत्त्वाची होती. कोणताही आवाज नाही, कोणतीही घाई नाही, फक्त नदी, जंगल आणि श्वास. थोडा वेळ नदीत उतरलो. वाहत्या पाण्यात मनसोक्त भिजलो. पाण्याचा गार स्पर्श अंगाला जाणवत होता. निसर्गाशी थेट जोडल्यासारखं वाटत होतं. काही वेळ निसर्गाच्या सानिध्यात शांत बसलो. दिवस शेवटी आम्ही सगळे थोडे थकलो, थोडे ओले, पण आतून खूप समाधानी होतो. हा व्लॉग मजेसाठी नाही, हा अनुभव सांगण्यासाठी आहे. जिथे माणूस निसर्गावर विजय मिळवत नाही, तर त्याच्यासोबत टिकून राहायला शिकतो. गावामधल्या या रम्य ठिकाणी नदीकाठी जेवण बनवून, मासे फ्राय करून, निसर्गात वेळ घालवून एक गोष्ट समजली, खरी लक्झरी म्हणजे साधन नाही, तर असे क्षण आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.